नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय विसापूर फाटीवरती आहे. उद्या महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं ज्या मैदानाला सगळी बक्षीस सोन्याची आहेत. प्रथम 2.5 तोळा आहे, 2 तोळं, 1.5 तोळा, 1 तोळा, 8 ग्राम, 7 ग्राम आणि 5 ग्राम अशी 7 बक्षीस आहेत. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. बऱ्याचशा ठिकाणी असं की पुढं थांबायला अडचण आहे किंवा जागा नाही असा, त्याकरता मला आता कमिटीचा फोन आला. आता जवळजवळ 6-6:30 वाजलेत. मुलाखत घेण्यासाठी आलो. आपल्याला पुढचा पोर्शन दाखवायचे आणि फाटीची तयारी झाली. एकंदरीत जाणून घेणार बाकीचं नियोजन कसं आहे उद्याचं. इकडून बघू शकता मी आता माझ्या पाठीमाग खालनं गाड्यावरती येणार आहेत. पुढचा जवळजवळ मी उभा आहे. ह्यात 4 व्हीलर पर्यंत संपूर्ण नांगरलं जाणार आहे आणि तिथून पुढचं म्हणाल तर इकडे दाखवास. ह्या साईडला बघू शकता पूर्ण माळ आहे. म्हणजे काय असं धोकादायक खड्डा किंवा डायरेक्ट विहीर नाही, थोडा नॉर्मली डाळ आहे. परंतु पुढच्या बाजूला सगळं नांगरण्यात येणार आहे. त्यामुळं पुढच्या बाजूला जरी गाडी गेली तरी धोकादायक असं एकदम खड्डा वगैरे काय नाही. या साईडला सुद्धा पाहू शकता तुम्ही, सगळं माळ नाही. फक्त एवढंच की पळून आल्यानंतर 150-200 फुटानंतर म्हणजे नांगरलं जाणार आहे. त्या नांगरल्यानंतर थोडा उतार लागतोय. परंतु त्यांनी लेवल केले, असं पण नाही की डायरेक्ट उतार ठेवलाय. जिथे तो प्रॉब्लेम वाटला ते सगळं प्लेन केलंय आणि पूर्ण बघू शकता तुम्ही सगळा माळ आहे. म्हणजे कुठल्याही बाजूला अशी अडचण नाही की बाबा गाडी जर गेली तरी धोकादायक असं काय नाही. झाड झुडूप महत्वाचं काय नाही, विहीर वगैरे काय नाही असं. त्यामुळं कमिटीचा आता फोन आल्यामुळे अचानक मी तो बाईट टाकायसाठी आलेलो. आता कमिटी आपल्यासोबत, बाकीचं फाटीचं नियोजन, गाडी किती नोंद झाली आहे एकंदरीत जाणून घेऊ. सगळ्यांचा कस लागणार आहे, कारण जसं मोरे सरकार म्हणत असतात बैलगाडी क्षेत्र काही घडू शकतं, उद्या काही घडू शकतं. कोण सांगू शकणार नाही की 1 नंबर कोण करेल. तर आपण एकंदर उद्या तर आपल्याला पाहायला एक वेगळी मजा असणार आहे. लढती बघायला भेटणार आहेत आणि बैलगाडी शर्यतीतलं एक आगळं वेगळं सोन्याचं मैदान उद्या संपन्न होणार आहे. पुढचं आपल्याला पोर्शन दाखवलं मी. आता कमिटीकडून जाणून घेऊ उद्याचं नियोजन कसं आहे, नोंदणी किती झाली आहे. या मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक कमिटी, ग्रामस्थ मंडळ विसापूरकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ उद्याचं नियोजन, नोंद किती झाले. संदीप शेठ आपल्यासोबत, संदीप शेठ कडून जाणून घेऊ. संदीप शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल पहिलं मैदानाबद्दल, काय सांगाल? कारण मला तुमचा फोन आला मागाशी की पुढच्या जे पुढे थांबायला आहे त्याच्याबद्दल काय जरा चुकीच्या अफवा बसतात, त्याबद्दल काय सांगाल? पहिलं चुकीच्या अफवा पसरल्या, पण त्यांना बैलगाडी मालकांनी कुणीही बळी पडू नका. जेवढं मागं मैदान आहे, जेवढं हे त्याच्या डबल पुढं थांबायसाठी गाड्यांना जागा केलेली आहे. अफवा पसरवल्यात, पण तुम्ही या बघा, प्रत्येक ठिकाणी गाडीला कुठल्याही बैल मालकांच्या म्हणजे बैलांना कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्णपणे आम्ही दक्षता घेतलेली आहे. आणि पुढं थांबायला देकाल जरी म्हणजे ढाळ असला तरी नांगरून हे करून चिनी घेतलेलं आहे. त्यातलं दगड वेचलेलं आहे, फाटीवरती रोलिंग केलेलं आहे, पाणी मारलेलं आहे. आणि तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर आजच्या बाईटमध्ये बघून शिनी उद्या तुम्हाला काय वाटत असेल तर बघा, पण गाड्या नोंद करा. नक्कीच मित्रांनो, मी आता तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टलाच दाखवलं जे आसपासचा पुढचा जो परिसर आहे थोडा नॉर्मल ढाळ, पण ते ढाळ वगैरे मॅच केलेला आहे, कुठं अडचण नाही. पुढचा पल्ला जेवढा निकाल रेषेचा पुढचा पल्ला असणार आहे तो या ठिकाणी व्यवस्थित नांगरलेला आहे. दगड वगैरे त्यातली काढली जाणार आहे आणि महत्वाचं फाटी वगैरे व्यवस्थित झाली, कसली फाटीला अडचण नाही. बॅरिकेटिंग या साईडला मंडप चालू आहे. आपली साधारणतः आता नोंद किती झाली आहे संदीप? आता साधारण 90 गाड्यांची नोंद झालेली आहे. 90 गाड्यांची नोंद आहे. उद्या मैदानात नोंद आहे का आपली? आहे. उद्या मैदानात 10-11 वाजेपर्यंत नोंद आम्ही घेणार आहे. नक्कीच मित्रांनो, मैदान आहे 2.5 तोळे, 2 तोळे, 1.5 तोळा, 1 तोळा, 8 ग्राम, 7 ग्राम आणि 5 ग्राम. म्हणजे आत्ताच्या सरासरी रेटनुसार जर म्हणलं सोन्याच्या किमतीनुसार तर साधारणतः 230 ते 2,30,000 ते 2.5 लाखापर्यंत पहिलं बक्षीस होते आणि प्रवेश फी 2,000 आहे. आणि मैदानात फक्त 90च गाडी नोंद आहे. म्हणजे साधारणतः जरी 5-5 न 4-4 गट काढले तरी 20-5 100, 20 गट 20 गट होणार आहेत. तर माझी जे बैलगाडी मालक नोंद करायचे राहिले असतील किंवा ज्यांना काय थोडं मनात शंका असेल त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून किंवा उद्या मैदानात पण नोंद आहे, वेळेत उपस्थित राहून सहकार्य करा. मैदान बरं
संदीप साहेब गाडी कमी जास्त किंवा हा एवढी गाडी राहिली की आपली बक्षीस सगळी दिली जाणार का? सगळी बक्षीस दिली जाणार. त्यात काय बाबा त्यात गाडी काही कमी आली सुद्धा किंवा- बदल होणार नाही. बक्षीस तयार आहेत. जे 90 काय 10 100 गाड्या जरी आल्या तरी तेवढ्यात मैदान होणार. मैदान उद्या हे 100% होणार तर होणारच. पण थोडक्यात मैदान नावासाठी आणि गावाच्या नावासाठी. नावासाठी, फक्त नावासाठी. या मैदानासाठी 6 लाख रुपये फक्त खर्च हे मैदान करायसाठी घालवलेत. बरोबर, तुम्ही बघताय किती बघतो. खर्च केलेला आहे. अपाट खर्च केलेला आहे नक्कीच. आणि फक्त अफवा पसरवल्यात किंवा असं आहे मैदानात तसं आहे. आता तुम्ही ह्याचं शूटिंग करा, त्याच्यावरती दाखवा. काल पण शूटिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये दिसतंय फाट्या किती सुंदर आहेत, किती चांगल्या फाट्या आहेत. मित्रांनो रान चांगला आहे. आता 14-15 फूट फाटी झालेली आणि उराटी पल्ला 850 870 फुटापर्यंत पल्ला आहे. पुढं आता नागराची वगैरे, आता मी आल्यानंतर इथं बाकीचं नागरा वगैरे जे जिथपर्यंत नागरा आहे ते काम चालू आहे. तर बैलगाडी मालकांना काय सांगाल आता संदीप शेठ जायचं आता नोंदणी संदर्भात? नोंदणी संदर्भात उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत नोंदणी आम्ही घेणार आहे. नक्कीच नक्की घेणारच आहे. आणि जरी लांबने एखादा लयच लांब आला तर त्याची पण आपण ऍडजस्ट करून काहीतरी करू. 100%. हो. मित्रांनो आता यात्रा चालू आहे सगळीकडे. यात्रेचे मैदान असल्यामुळं आदल्या दिवशी शक्यतो लॉट पडत नाहीत, कारण गाड्यांची संख्या कमी होत असल्यामुळं दुसऱ्या दिवशी नोंदणी घेतली जाते. तर विसापूर मैदानात सुद्धा उद्या जे सोन्याचं मैदान आहे विसापूरकरांचं, त्या मैदानाची उद्या नोंद मैदानामध्ये घेतली जाणार आहे. तर जे बैलगाडी मालक अजून नोंद करायचे राहिले असतील किंवा कोणाचं नियोजन आत्ता होणार असेल किंवा सकाळ आहे का, तर सकाळ मैदानामध्ये नोंद आहे. फक्त आपण वेळेत या, नोंद करा आणि यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटी विसापूर यांना सहकार्य करा आणि वेळेत उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा. संदीप शेठ इथं सांगू शकतं का कोण 1 नंबर कर? नाही सांगू शकत, कारण रानच असं आहे. मित्रांनो लक्षात मी मगाशी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा म्हणलं, लहान मोठा काय नाही, पळणारा, फक्त पळणारा पाहिजे. मग ते 1 नंबर कोण करेल कोणच सांगू शकत नाही. त्यामुळं बिनधास्तपणे उद्या या ठिकाणी उपस्थित राहावं आणि विसापूर मैदानात शोभा वाढवा. अंधार पडत चाललाय. बाईट महत्वाची घेण्यासाठी की हीच माहिती देण्यासाठी बाईट घेतली. तर मित्रांनो जाता पुन्हा एकदा विनंती, मैदान संपूर्ण संघटनेच्या नियमानुसार आहे. कुठल्याही प्रकारे फॅसिलिटी नाही. उद्या सकाळी मैदानात या ठिकाणी लॉट जाहीर केले जातील, गट जाहीर केले जातील. फक्त राहिलेल्या बैलगाडी मालकांना लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरे, वाघोबाईच्या नावाने सांग बरे, सांग बरे.